नमस्कार, मी संदीप देसाई. आज दिनांकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेणार आहोत. महत्त्वाच्या राजकीय आणि इतरही बातम्या बघणार आहोत. सुरुवात करूया हेडलाईन्सने. एम्पिरिकल डेटा तयार होत नाही तोपर्यंत निवडणुका पुढे ढकलाव्यात. राज्य मंत्रिमंडळात ठराव मंजूर. तीन महिन्यात ओबीसी आरक्षण दिलं नाही तर सरकारला सोडणार नाही. कोर्टातील सुनावणीनंतर भाजपची सडकून टीका. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्र्यांना मिळणार कुलपती पदाचा दर्जा. कुलगुरू नेमण्याचा अधिकार राज्यपालांकडेच राहणार. उदय सामंतांचं स्पष्टीकरण. यापुढे सरकारी भरती परीक्षा टीसीएस, एमकेसीएल, आयबीपीएस मार्फत घेणार. आरोग्य आणि म्हाडा भरती परीक्षेतल्या गोंधळानंतर राज्य सरकारचा निर्णय. बीएमसी कडून आलेली होम क्वारंटाईनची सूचना धुडकावून आलिया भट दिल्लीत. टेस्ट निगेटिव्ह येऊनही होम क्वारंटाईनची केली होती सूचना. बुलेटिनची सुरुवात करू एका ब्रेकिंग बातमीनं. ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भातील सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे. ओबीसींचा एम्पिरिकल डेटा तयार होत नाही तोपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्याचा ठराव मंजूर करण्यात आलाय. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पारित झालेला प्रस्ताव निवडणूक आयोगाला पाठवला जाणार असल्याचं मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. पूर्णवेळ डेटा तयार करण्यासाठी एका सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक करण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे आणि त्यामुळे ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नये हा ठराव आज मांडण्यात आलेला आहे. त्या निवडणुका घ्यायच्या त्या ओबीसी बरोबरच घ्यायला हव्यात आणि त्यासाठी जो डाटा गोळा करायचा तो गोळा करीपर्यंत या सगळ्या निवडणुका ज्या आहेत त्या पुढे ढकलण्यात याव्या. त्याप्रमाणे मग आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाने असा ठराव पास केला की इलेक्शन कमिशनला कळवण्यात यावं की डाटा गोळा झाल्यानंतरच या सगळ्या इलेक्शन्स आम्ही घेऊ. तोपर्यंत या इलेक्शन घेण्यात येऊ नये. अशा प्रकारची जे आहे एक ठराव तो आता तयार होऊन तुमच्याकडे ताबडतोब इलेक्शन कमिशनकडे जाईल. थोडक्यात म्हणजे ओबीसी शिवाय इलेक्शन होऊ नये अशा प्रकारचा हा मंत्रिमंडळाचा ठराव आहे. तर ओबीसी आरक्षणावरील सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टानं काय म्हटलेलं आहे बघूया. केंद्रानं एम्पिरिकल डेटा महाराष्ट्राला द्यावा असा आदेश आम्ही देऊ शकत नाही. असा आदेश दिला तर गोंधळ माजेल. या स्टेजला आम्ही हस्तक्षेप कसा करणार असाही सवाल कोर्टानं उपस्थित केला. केंद्राचं काय चुकलं हे राज्य सरकार कसं काय सांगू शकतं असंही कोर्टानं म्हटलंय. जून 2021 मध्ये महाराष्ट्रानं आयोग नेमला पण पुढे काहीच प्रगती झाली नाही असंही कोर्ट म्हणालाय. ओबीसी आरक्षण लागू करण्यासाठी महाराष्ट्राला ट्रिपल टेस्ट करावी लागेल. पण याचा अर्थ असा नाही की केंद्रानं एम्पिरिकल डेटा द्यावा. राज्य सरकारची याचिका आम्ही फेटाळत असल्याचं कोर्टानं म्हटलं. तर सुप्रीम कोर्टामध्ये आज केंद्र सरकारनं काय भूमिका मांडली आहे बघूया. 2011च्या एम्पिरिकल डेटामुळे आयोगाची दिशाभूल होईल. महाराष्ट्रातील ओबीसी संख्या मोजण्यासाठी राज्यालाही आयोग नेमता आला असता. 2011चा डेटा इतका कुचकामी आहे की तो आम्ही जनतेला दिला नाहीये. त्यामुळे हा डेटा महाराष्ट्राला देण्याचा आदेश कृपया देऊ नये.
तर भाजप नेत्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचं राजकीय आरक्षण गेलं आणि त्यामुळेच 2 जिल्हा परिषद आणि 105 नगरपंचायतींच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाविना होत आहेत असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केलाय. तर पंकजा मुंडेंनी राज्य सरकारवर टीका करत एम्पिरिकल डेटा देण्याचं काम राज्याचंच असल्याचं म्हटलंय. त्याबरोबरच सरकारला एम्पिरिकल डेटा गोळा करावाच लागेल, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू असं नवनिर्वाचित आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय. आता राज्य सरकार म्हणताय की आम्ही पुढच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाकरता मध्ये व्हाव्या म्हणून अतिशय वेगाने काम करू. हे जे वेगाने काम करण्याची गोष्ट आता राज्य सरकार करताय, हे जर गेल्या 2 वर्षात म्हणजे 13/12/2019 आता आज आपण बघितलं तर मला असं वाटतं 15 तारीख 14 तारीख जी काय असेल ती आता 2021ची आहे. म्हणजे जवळजवळ एक्झॅक्ट 2 वर्ष पूर्ण झाले. या 2 वर्षामध्ये सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन केलं असतं तर ओबीसीचं राजकीय आरक्षण कधीच गेलं नसतं. ओबीसी आयोगाने हे राज्य सरकारने आदेश दिल्यावर हा डेटा करू शकले असते, हे स्पष्ट आहे, पण ते केलं नाही. आणि आता ही निवडणूक हा ओबीसींवर घोर अन्याय आहे. आरक्षणाशिवाय होणारी निवडणूक हा ओबीसींवर घोर अन्याय आहे. याच्यामध्ये सुद्धा राज्य सरकार निवडणूक आयोगाला कन्व्हिन्स करण्यामध्ये फेल झालेलं आहे की ही निवडणूक पुढे ढकलण्याची आवश्यकता आहे. मला वाटतं आता कारण कोणत्या कोर्टात बॉल टाकायचा हे जगासमोर स्पष्ट झालंय की हा जो डेटा आहे तो केवळ आणि केवळ सोशिओ इकॉनॉमिक सर्व्हे होता. इम्पिरिकल डेटा हा राज्य शासनाच्या ओबीसी आयोगाने करण्याचा विषय आहे. मला वाटतं याच्यामुळे खूप घोर नुकसान ओबीसींचं झालेलं आहे. जे सरकार बनवणारे लोक आहेत त्यांना ओबीसीच्या जागेवर सुभेदार आणि धनदांडग्या लोकांना लढवायचं होतं आणि त्यामुळे पॉलिटिकल जाणीवपूर्वक वेळ वाया घालवणे आणि जाणीवपूर्वक या ओबीसी मंत्री जेवढे या ठिकाणी आहेत त्यांना दबावात ठेवणे आणि या ओबीसी मंत्र्यांचं काही चालत नाही. खऱ्या अर्थाने भुजबळ साहेबांसारख्या वरिष्ठ आणि या वयामध्ये त्यांना खोटं बोलावं लागतं, हे दुर्दैव या राज्याचं आहे. यानंतर एक ब्रेकिंग बातमी येते. आघाडीची अभिनेत्री आलिया भट्टनं बीएमसीच्या नियमांचं ढळढळीत उल्लंघन केल्याचं समोर आलंय. आलियाला होम क्वारंटाईन राहण्याची सूचना बीएमसीनं दिली होती, मात्र त्याचं उल्लंघन करून आलिया चार्टर प्लेननं दिल्लीला गेली आहे. करण जोहरच्या घरी डिनरसाठी गेलेल्यांमध्ये आलियाही होती. तिथून परतल्यावर करीना कपूर आणि अमृता अरोरा पॉझिटिव्ह आल्या होत्या. या डिनरला आलिया भट्ट सुद्धा उपस्थित होती. आलियाची टेस्ट ही झाली, ती निगेटिव्ह आली हे मान्य, पण तरीही तिला होम क्वारंटाईनची सूचना बीएमसीनं केलेली होती. बीएमसीच्या आरोग्य विभागानं दिल्लीच्या आरोग्य विभागाला आलिया भट्टची माहिती दिली आहे. त्यानंतर दिल्ली आरोग्य विभागानं आलिया भट्टशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र आलिया भट्ट कुणाशीही संपर्क साधत नसल्याची माहिती मिळते. वैदेही काणेकर आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. वैदेही, आपण बघतोय की कशा पद्धतीनं आलिया भट्टनं नियम मोडलेले आहेत. आपला तर जीव धोक्यात घातलाय, पण इतरांचाही जीव धोक्यात घातलाय. नक्कीच जर आपण बघितलं तर करण जोहरच्या आयोजित करण्यात आलेल्या पार्टीमध्ये ती आलिया भट्ट जी होती ती देखील त्या ठिकाणी होती आणि सुपर स्प्रेडर अनेक कलाकार जे होते ते देखील या पार्टीमध्ये असलेले बघायला मिळतात. आणि जर मुंबई महानगरपालिकेनं तिच्यावर बंधन घातलं होतं, तिला क्वारंटाईन राहायला सांगितलं होतं, तर मुंबई महानगरपालिकेची नियमावली मोडत तिने दिल्ली जे आहे ते चार्टर्ड प्लेननी गाठलेलं बघायला मिळालं. आणि आता मुंबई महानगरपालिकेनं दिल्लीच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधून तिच्यावर कारवाई करण्यासंदर्भात काही पावलं उचलली असल्याची माहिती सध्या सूत्रांकडून मिळत आहे. इतकंच नाही तर आज रात्री साधारण 11:30च्या सुमारास आलिया भट्ट आपल्या चार्टर्ड प्लेननी मुंबईमध्ये दाखल होणार असल्याची देखील माहिती मिळते आहे. शिवाय घरी गेल्यानंतर मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी देखील रात्री आलिया भट्ट वर काही कारवाई करण्याची देखील अपेक्षा सध्या व्यक्त करण्यात येते. अगदी वैदेही, धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. जानेवारी महिन्यामध्ये ओमायक्रॉनचा संसर्ग राज्यात मोठ्या प्रमाणावर लोकांना झालेला आढळेल असं आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉक्टर प्रदीप व्यास यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सांगितलंय. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी लसीचे 2 डोस सर्वांना देण्यासाठी सर्व यंत्रणांनी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे निर्देश दिलेत. ओमायक्रॉनचा संसर्ग जगात झपाट्यानं वाढत असून महाराष्ट्रात देखील रुग्ण आढळत आहेत. हे रुग्ण केवळ मोठ्या शहरात नसून लहान शहरांमध्ये सुद्धा आता आढळू लागलेले आहेत. फेब्रुवारी महिन्यामध्ये ओमायक्रॉन रुग्ण वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे, तसा अंदाज टास्क फोर्सनं सुद्धा व्यक्त केलाय. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. दरम्यान राज्यात आज ओमायक्रॉनचे 4 नवे रुग्ण आढळले आहेत.
बुलढाणा उस्मानाबादमध्ये हे रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या आता 32 वर पोहोचली आहे. यातील 25 जणांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. म्हणजे याचा अर्थ एकच आहे की संख्या ओमायक्रॉनची वाढतीये आणि म्हणून जी काही अशी संख्याची जर वाढ होत गेली तर याचा अधिक जास्तीचा परिणाम हा फेब्रुवारी महिन्याच्या दरम्यान जास्त संख्या वाढल्याचं चित्र थोडंफार निर्माण होऊ शकतं असा एक अंदाज टास्क फोर्सने सुद्धा या निमित्ताने व्यक्त करण्यात आलेला आहे. राज्यातील परीक्षांच्या घोळांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. राज्यातील विविध शासकीय विभागांमार्फत ज्या होणाऱ्या परीक्षा आहेत त्या आता यापुढे TCS, MKCL, IBPS या 3 संस्थांमार्फत घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तर म्हाडाची परीक्षा TCS संस्थेच्या माध्यमातून घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या निर्णयावर चर्चा झाली आणि हा निर्णय घेण्यात आलाय. आरोग्य भरती आणि म्हाडा परीक्षांबाबत गोंधळ झाल्यावर राज्य सरकारनं हा मोठा निर्णय घेतलाय. आरोग्य भरती आणि म्हाडाच्या परीक्षांच्या घोटाळ्याचा साम टीव्हीनं वारंवार पाठपुरावा केला होता. मात्र आता येणाऱ्या काळामध्ये तरी परीक्षांचा घोळ थांबतो का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांना अश्लील भाषेमध्ये धमकीचा मेसेज आल्याची माहिती समोर आली आहे. सोमय्यांना व्हॉट्सअपवर मेसेज करत धमकी देण्यात आली आहे. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात किरीट सोमय्या यांनी ईडी कार्यालयामध्ये तक्रार दाखल केली आहे. तसंच FRIच्या पाठपुराव्यासाठी ते उद्या बीड जिल्ह्यातील जगमित्र शुगर आणि बर्दापूर पोलीस स्टेशनला भेट देणार आहेत. मात्र त्याआधीच त्यांना व्हॉट्सअपवरून धमकी आली आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून सोमय्यांनी पोलीस अधीक्षक R राजा यांच्याकडे तक्रार केली आहे. यानंतर मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मुंबईकरांनो, यंदा 31ला सेलिब्रेशन करायचा विचार करत असाल तर थोडंसं थांबा, कारण यंदाही 31च्या पार्ट्यांवर बंदी घालण्यात आली आहे. नेमकं काय महानगरपालिकेनं म्हटलंय बघूया. मुंबईत 31च्या पार्ट्यांवर बंदी. सेलिब्रेशन करा पण घरातच. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर पार्ट्यांवर बंदी. 31ला पार्टीचा प्लॅन असेल तर आता तुम्हाला त्याचं नव्यानं प्लॅनिंग करावं लागणार आहे, कारण मुंबईत 31च्या पार्ट्यांना बंदी घालण्यात आली आहे. नुकतंच करण जोहरने एका पार्टीचं आयोजन केलं होतं. त्या पार्टीतल्या बऱ्याच सेलिब्रिटींना कोरोनाची बाधा झाली आहे. कोरोनाचा होणारा फैलाव आणि ओमायक्रॉन व्हेरियंटच्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मोठ्या पार्ट्यांना बंदी घालण्यात आली आहे. मुंबई शहर के अंदर बड़े पैमाने के अंदर जो है पार्टियां जो है न्यू ईयर और क्रिसमस में होती है, जो मेरे ख्याल से जो है फिलहाल का माहौल देखते हुए ऐसा कोई निर्णय लिया नहीं जाएगा जहां पे बड़ा ऑर्गेनाइजेशन या पार्टी करने जाएगा, क्योंकि हम स्कूल खोलने जा रहे हैं. स्कूल के अंदर भी हमने जो है उनकी गाइडलाइंस अलग बनाई हुई है. ज़रूरत पड़े वही चीज़ के ऊपर जो सरकार फोकस कर रही है. जिसकी ज़रूरतें नहीं है, कोरोना खत्म होने के बाद में वो चीज़ें कर सकते हैं, उसको जो है बाद में देखा जाएगा. लेकिन इस तरीके का कोई रिलैक्सेशन जो है नए साल के लिए या क्रिसमस के लिए नहीं दिया जाएगा. अशा समारंभावर, अशा पार्ट्यावर किंवा अशा उत्सवावर सुद्धा ते देखरेख ठेवतील. यासोबतच जे सभागृह किंवा हॉटेल चालक आहेत त्यांनासुद्धा आम्ही याच्यामध्ये सामावून घेतलेलं आहे आणि त्यांना देखील हे निर्देश पालन करण्याच्या आम्ही सूचना केलेल्या आहेत, आदेश दिलेले आहेत. त्यांनी जर पालन केलं तर त्यांनासुद्धा यामध्ये पनिशमेंट किंवा जी काही शिक्षा व्हायची ती सुद्धा होईल. मुंबईसाठीचा हा निर्णय राज्यभरातील इतर शहरांसाठीही लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे घरच्या घरीच निवडक सदस्यांसोबतच 31 साजरा करा. सुशांत सावंत, साम टीव्ही न्यूज, मुंबई. मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील 38 इमारतींना OC नसल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. मुंबई विद्यापीठानेच कलिना परिसरातल्या 63 पैकी 38 इमारतींना OC नसल्याची धक्कादायक माहिती RTI कार्यकर्ते अनिल गलगल यांना दिली आहे. या इमारती 1975 पासून 2017 दरम्यान बांधण्यात आलेल्या आहेत. ज्या इमारतींना अद्यापही OC नाही आहे यामध्ये ICSSR हॉस्टेल,
विद्यार्थी कॅन्टीन, ओल्ड लेक्चर हॉल कॉम्प्लेक्स, JN लायब्ररी, JP नाईक भवन, WRIC प्रशासकीय इमारत इत्यादी इमारतींना अद्यापही ओसी मिळालेली नसल्याचं समोर आलंय. ज्या इमारतीला ओसी नाही त्यात मुंबई विद्यापीठ आणि वास्तुविशारद यांची चूक असून या बाबींची चौकशी करत कारवाई करण्याची मागणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिक्षण मंत्री उदय सामंत यांना पाठवलेल्या पत्रामध्ये करण्यात आली आहे. राज्यातील विद्यापीठांवर अंकुश ठेवण्यासाठी राज्य मंत्रिमंडळानं एक महत्त्वाचा निर्णय घेतला. आता राज्यातल्या विद्यापीठांच्या कुलपतीपदी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्र्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या संदर्भात निर्णय घेण्यात आलाय. यावर उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिलंय. कुलगुरू नेमण्याचा अधिकार राज्यपालांकडेच राहील असं उदय सामंत यांनी म्हटलंय. नम्रतापूर्वक मला सांगायचं आहे की राज्यपालांचे सगळे अधिकार आम्ही अबाधित ठेवलेले आहेत. कुलगुरू निवडीची देखील प्रक्रिया ही राज्यपाल महोदयच पूर्ण करणार आहेत. शेवटी राज्यपाल महोदयच त्याचा निर्णय घेणार आहेत. परंतु या सगळ्या याच्यामध्ये प्रकुलपती नावाचं एक पद जे केरळला आहे, कर्नाटकमध्ये आहे, उत्तर प्रदेशमध्ये आहे आणि आपल्या कृषी विद्यापीठामध्ये देखील त्या विभागाचे मंत्री हे प्रकुलपती असतात. तशा पद्धतीचं प्रकुलपती हे पद नव्यानं निर्माण करावं अशा पद्धतीनं आज कॅबिनेटनं मंजुरी दिलेली आहे. राज्यपालांना कुलगुरूचे नियुक्तीचे अधिकार काढणं म्हणजे पुन्हा एकदा भ्रष्टाचाराचं कुरण खुलं करण्यासारखं काम आज पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारने केलं. त्यामुळे अशा प्रकारे महाविकास आघाडीला सिद्ध निश्चित काय करायचं आहे हा देखील प्रश्न आता जनतेसमोर येणार आहे का पुन्हा एकदा कुलगुरूंच्या निवडीमध्ये भ्रष्टाचार करून खंडणी वसूल करण्याचं काम या सरकारला करायचं आहे का हा देखील माझा प्रश्न आहे. या घेतलेल्या निर्णयाचा आणि वेळोवेळी केलेल्या राज्यपालाच्या अपमानाचा आम्ही निषेध करतो आणि ह्या बाबतीत रस्त्यावर देखील उतरायला लागलात आम्ही रस्त्यावर उतरायला तयार आहोत. एसटीच्या संपामध्ये सहभागी असलेल्या 10,000 कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात येण्याची शक्यता आहे. दरम्यान आता 239 कर्मचाऱ्यांना नोटिसा देखील पाठवण्यात आल्या. त्याचबरोबर रोज 150 ते 200 कर्मचारी कामावर येत आहेत असं एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष शेखर चन्ने यांनी म्हटलंय. दरम्यान शेखर चन्ने यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत यांनी. एसटीचे कर्मचारी अजूनही संपावर ठाम आहेत आणि आता प्रशासनाची नेमकी काय भूमिका आहे, प्रशासन नेमकं कोणत्या मानस्थितीवर आले सर काय सांगाल? नाही, यामध्ये असं आहे की जवळपास आपल्याला कल्पना आहे की 10,000 लोकांना आतापर्यंत सस्पेन्शनची कारवाई केलेली आहे आणि यानंतर एक नॅचरल प्रोसेस जी आहे पुढची जी असते की आपण त्यांना चार्जशीट देतो, त्या चार्जशीट या सर्व लोकांना दिलेल्या आहेत. त्यानंतर 15 दिवसाची त्यांना वेळ द्यायची असते चार्जशीटला उत्तर देण्यासाठी किंवा त्यांच्या वतीने पुरावा देण्यासाठी वगैरे. ती वेळ आता काही लोकांची पूर्ण झालेली आहे. त्यानंतर कुठली शिक्षा द्यायची हे ठरवण्यात येते. ती शिक्षा साधारणपणे आता बडतर्फीची 239 लोकांना जी काल नोटीस दिलेली आहे त्यामध्ये तुम्हाला बडतर्फीची शिक्षा का देण्यात येऊ नये अशा प्रकारच्या नोटिसेस वेगवेगळ्या ठिकाणी आतापर्यंत कर्मचाऱ्यांना दिल्या आहे. त्यांना उत्तर देण्याकरता एक आठवडा आपण देत असतो आणि त्यांचं आलेलं उत्तर लक्षात घेऊन किंवा नाही आलं तर एक्स पार्टी त्यांच्याविरुद्ध एकतर्फी कारवाई करून अंतिम शिक्षा देण्याचा आदेश आपण निर्गमित करत असतो. तर ती कारवाई सुरू झालेली आहे. काही ठिकाणी जसं यवतमाळमध्ये वगैरे आपण फायनल ऑर्डर्स पण काही केसेसमध्ये झालेले आहे. तर ती कारवाई आता एक नॅचरल प्रोसेसमध्ये आमच्या नियमाप्रमाणे आता सुरुवात झालेली आहे. परंतु मला असं वाटतं की कर्मचाऱ्यांची आता इच्छा आहे. कारवाई हा एक भाग आहे परंतु आमचं शेवटी आव्हान हेच आहे की तुम्ही कामावर रुजू व्हा आणि रुजू झाल्यानंतर बाकीचे इश्यूज सेटल होऊ शकतात. हायकोर्टामध्ये काय व्हायचं, कमिटीचं अपॉइंटमेंट झालेलं आहे त्यातून काय व्हायचं ते होत राहील. परंतु त्यासाठी संप करण्याची आता गरज उरलेली नाही आहे. कारण जेव्हा एखादा इश्यू हायकोर्टासमोर आहे त्याच्यावर तिथे निर्णय होण्याची शक्यता आहे तर अशा परिस्थितीमध्ये आपल्या संपायनं जाण्याने काही साध्य होत नाही. म्हणून कर्मचाऱ्यांनी संपावरून परत यावं अशा प्रकारची एक भूमिका प्रशासनाची आहे. कॅमेरामॅन राकेशसह सुशांत सावंत, साम टीव्ही, मुंबई. बातमी आहे ड्रग्ज तस्करी संदर्भातली. ड्रग्ज तस्करीसाठी तस्करांनी वापरलेली शक्कल पाहून तुम्ही थक्क व्हाल. टाय बॉक्स तसंच हेल्मेटमधून ड्रग्ज तस्करी केली जात होती. गेल्या 2 दिवसांपासून मुंबईमध्ये एनसीबीनं 8 ऑपरेशन्समध्ये मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज जप्त केलाय. यामध्ये 6 गुन्हे सुद्धा दाखल करण्यात आले. ऑस्ट्रेलियाला हे ड्रग्ज घेऊन जाण्यात येत होतं. या प्रकरणी एका परदेशी नागरिकाला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी दिली आहे. बॉक्स फाईल, टाय बॉक्स तसंच खाद्यपदार्थांच्या वस्तूमध्ये आणि हेल्मेटमधून ड्रग्जची तस्करी केली जात होती. या ड्रग्जची बाजारामध्ये किंमत अंदाजे 13 कोटी रुपयांची आहे. या कारवाईमध्ये अनेक बनावट नावं, ओळखपत्र यांचा वापर करण्यात आलाय. टोटल आमचे 8 ऑपरेशन झालेले आहेत आतापर्यंत आणि त्या 8 ऑपरेशनमध्ये टोटल 6 केसेस बुक झाले आहेत.
त्यामध्ये टोटल 2.3 kgs मॅटमफेटामाइन सापडलेलं आहे आम्हाला. त्यानंतर अराऊंड 4 kg अफीम पण सापडलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त 2.5 kgs झोल्पिडॅम सापडलेलं आहे. त्यामध्ये फॉरेनर नागरिकला त्याला पण डिटेन केलेलं आहे. फर्स्ट टाईम असं बघितलेलं आहे की स्टेथिस्कोपमध्ये किंवा हार्ड ड्राईव्हमध्ये किंवा अवनमध्ये, त्यानंतर हेल्मेट्समध्ये अशा प्रकारची जे मोडस ऑपरेंडी आहे ते फर्स्ट टाइम बघितलेले आहे. बैलगाडा शर्यत बंदी विरोधात सुनावणी उद्या पुन्हा होणार आहे. आज सुप्रीम कोर्टामध्ये युक्तिवाद झाल्यानंतर उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे आणि त्यानंतर बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवावी की बंदी कायम ठेवावी यावर निर्णय येण्याची शक्यता आहे. त्यामुळे बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठणार का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. उद्या सकाळी 11 वाजता ही सुनावणी होणार आहे. कर्नाटक असेल, तामिळनाडू असेल, या राज्यांमध्ये जल्लीकट्टू असेल किंवा बैलगाडा शर्यत असेल ही सुरू आहे, तर केवळ महाराष्ट्रालाच का डावललं जात आहे हा मुद्दा अत्यंत हिरिरीनं महाराष्ट्र सरकारच्या वतीनं मांडण्यात आला. आणि जर महाराष्ट्र, तामिळनाडू असेल, शेजारी आंध्र असेल, पलीकडे मध्य प्रदेश असेल, याच्या सीमा या एकमेकांशी जोडलेल्या आहेत, मग त्याच बैलामध्ये दोन फक्त सीमांमुळे कसा काय फरक पडू शकतो. आणि या बाबतीत महाराष्ट्र सरकारनं जी बाजू मांडली ती अत्यंत महत्त्वाची आणि सकारात्मक अशी वाटते. आणि उद्या तरी हा निर्णय बैलगाडा मालकांच्या, बैलगाडा शौकीनांच्या बाजूने येईल अशी आपल्या सगळ्यांना आशा आहे. कायदा महाराष्ट्र सरकारने केला त्याला स्टे मिळाला, बाकी राज्यांनी जे कायदे केले त्यांना स्टे मिळाला नाही. आणि आमच्या वकिलांनी सांगताना कायदा करताना त्याच्या संदर्भात कायद्यामध्ये कलेक्टरपासनं तर तो कलेक्टरच्या परवानगीपासनं तर त्याच्यावर पूर्णपणे त्या स्पर्धेवर कंट्रोल हे राज्य शासनाच्या झालेल्या नियमांचे असणार आहे. त्यामुळं कोर्ट आज आमच्या बाजूने आणि आम्हाला आज खरं फार बरं वाटतं की आज जरा आम्ही कुठंतरी उद्या ही अपेक्षा आमच्या 100% आशा मनात जागलेली आहे की उद्या आमच्या अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचा विजय होईल. प्रेमासाठी कोण काय करेल याचा काही नेम नाहीये. प्रेयसी आणि मैत्रिणीचे लाड पुरवणं पुण्यातील सुशिक्षित तरुणांना चांगलं टाळलंय. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या 2 विद्यार्थ्यांनी चक्क ज्वेलर्सच्या दुकानात चोरी केली आहे. पोलिसांनी मात्र त्यांचे सर्व मनसुबे फोल ठरवले. गर्लफ्रेंडसाठी भावी डॉक्टर बनला चोर. 2 ज्वेलर्सकडून चोरल्या अंगठ्या. पुणे पोलिसांकडून दोघांना बेड्या. गर्लफ्रेंडला अंगठी गिफ्ट करण्यासाठी पुण्यातील एका भावी डॉक्टरनं चक्क चोरी केली आहे आणि त्याला साथ होती नर्सिंगचं शिक्षण घेणाऱ्या एका मित्राची. अनिकेत रोकडे असे या भावी डॉक्टर साहेबांचं नाव आहे. तो पुण्यातील एका नामांकित कॉलेजमधून BAMSचं शिक्षण घेतोय. तो मूळचा लातूरच्या नागोबा नगरचा राहणार आहे, तर त्याचा मित्र संजय जगताप हा वाशिम जिल्ह्यातल्या रिसोडचा रहिवासी आहे. दोघंही शिक्षणासाठी पुण्यात आहेत. भावी डॉक्टर साहेबांना गर्लफ्रेंडला अंगठी घ्यायची होती, तर संजयला दारूचं व्यसन आहे. त्याला मैत्रिणीवर पैसे उडवण्याचाही नाद आहे. 8 डिसेंबर रोजी दोघं हडपसरच्या एका ज्वेलर्सकडे गेले. तिथं अंगठ्या बघण्याचं नाटक केलं. सेल्समनची नजर वळताच 3 अंगठ्या घेऊन दोघं पसार झाले. त्याच दिवशी कोथरूडमधील एका ज्वेलर्सकडेही अशीच एक चोरी झाली. पोलिसांना संशय आला की दोन्ही घटनांमध्ये चोर सारखेच आहेत. त्यांचे चेहरे CCTV मध्ये कैद झाले होते. तपासाची चक्र फिरली आणि अखेर दोन्ही आशिकांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. अनिकेत रोकडे हा वैद्यकशास्त्राचा BAMSचा अंतिम वर्षाचा विद्यार्थी आहे. त्याचबरोबर त्याचा मित्र वैभव जगताप हा BSc नर्सिंगचा अंतिम वर्षाचा मित्र. ह्या दोघांनी मिळून ह्या अंगठ्या चोरल्या होत्या आणि त्यामागे असा उद्देश होता की चैनीचा आणि मैत्रिणीला गिफ्ट देणे या हेतूने यांनी हा प्रकार केला होता. त्याचबरोबर अलंकार पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्येही त्यांनी एक अंगठी चोरली होती. मैत्रिणीला गिफ्ट देण्यात काहीही चूक नाहीये, पण ते गिफ्ट मेहनतीच्या कमाईचं असलं पाहिजे. या भावी डॉक्टरनं शॉर्टकट मारण्याचा प्रयत्न केला आणि स्वतःवर चोरीचा कलंक लावून घेतला. अश्विनी जाधव केदारी, साम TV न्यूज, पुणे.
यानंतर मुंबईतली एक मोठी बातमी आहे. बीएमसीच्या 11 शाळा आता सीबीएसईशी संलग्न होणार आहेत आणि त्यामुळे या शाळांमध्ये आता सीबीएसईचा अभ्यासक्रम राबवला जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे. मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून याबद्दलची माहिती दिली. आताच्या घडीची एक सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे. बीएमसीच्या 11 शाळा या सीबीएसई संलग्न झालेल्या आहेत. आदित्य ठाकरेंनी याबद्दलचं ट्विट केलंय. मुंबईतल्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी म्हणावी लागेल. जिल्हा परिषदेच्या शाळा सुद्धा आता कात टाकतायत. झेडपीचे शिक्षक शाळांमध्ये नाविन्य आणण्याचा प्रयत्न करतायत. आज पुण्याच्या शिरूर तालुक्यातल्या एका शाळेला आपण भेट देणार आहोत. ती शाळा सुरू असते 365 दिवस. आश्चर्य वाटलं? बघूया. वर्षाचे 365 दिवस शाळा सुरू. शाळेत इंग्लंडच्या शिक्षण प्रणालीचा वापर. कर्डेलवाडीची जिल्हा परिषद शाळा लय भारी. कोरोना महामारीच्या काळात जवळपास 1.5 वर्ष शाळा बंद होत्या. मात्र असं असलं तरी पुण्याच्या शिरूर तालुक्यातील कर्डेलवाडीची जिल्हा परिषदेची शाळा मात्र 365 दिवस सुरू होती. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पूर्ण शाळा नेहमी कोरोनामुक्त राहिली आहे. या 365 दिवस शाळा सुरू असण्यामागचं कारण म्हणजे इथे अवलंबली जाणारी इंग्लंडची शिक्षण प्रणाली. या प्रणालीमुळे कर्डेलवाडीच्या शाळेची दखल थेट राष्ट्रीय शिक्षण प्रशिक्षण आणि संशोधन परिषदेने घेतली आहे. NCERT आता या शाळेच्या शिक्षण पॅटर्नचा अभ्यास करणार आहे. प्रत्येक गोष्टींचं बाबींचा बारीक सारीक विचार करून मग या मुलांना आम्ही असं केलं की साधारणतः ज्या मुलाची क्षमता आहे जास्त काम करण्याची त्या मुलांना अधिकचं काम दिलं, त्यांच्यावर व्यक्तिगत मार्गदर्शन केलं. आज आमची मुलं परदेशामध्ये शिक्षण घेत आहेत. ज्या मुलांची प्रगती चांगली आहे त्यांना आपण मोठ्या गटामध्ये 3ऱ्या वर्गामध्ये 4थ्या वर्गामध्ये अशा त्याच्या संधीनुसार किंवा त्याच्या योग्यतेनुसार वर्गात त्याला ग्रुप करून त्याची तयारी करून दिली जाते. आणि याचा विद्यार्थ्यांना असा फायदा होतो की जे विद्यार्थी कमी असतात ते आपल्या गटामध्ये शिकतात. केवळ पुस्तकी शिक्षण न देता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर या शाळेत भर दिला जातोय. गुरुजींनी शिक्षण दिलं म्हणून आम्ही इथं मराठी येतं काय बी आणि गणित तर लई भारी आणि चित्र शुद्ध लेखन हस्ताक्षर सगळ्यात आम्ही लई फास्ट आहे. अशा वेळी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना या स्पर्धेच्या युगात टिकायचं असेल तर दत्तात्रय सकट आणि बेबी सकट या पती पत्नी दाम्पत्य शिक्षकाने सुरू केलेल्या या शिक्षण प्रणालीचं बाळकडू देण्याची इच्छाशक्ती पुढील काळात प्रत्येक शिक्षकाने दाखवायला हवी. जिल्हा परिषदेच्या शाळांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आता हळूहळू बदलायला लागलाय. त्याचं श्रेय जातं ते शिक्षकांच्या मेहनतीला. या शाळेचा आणि शिक्षकांचा आदर्श राज्यातल्या शाळांनी घ्यावा हीच अपेक्षा. रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, शिरूर, पुणे. तामिळनाडूच्या कुन्नूरमधील हेलिकॉप्टर अपघातामध्ये जखमी झालेले ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांचं उपचारादरम्यान निधन झालंय. वरुण सिंह यांच्यावर बंगळुरूच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. हेलिकॉप्टर दुर्घटनेतील 14व्या लष्करी अधिकाऱ्याचा आता मृत्यू झालाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून वरुण सिंह यांना श्रद्धांजली वाहिली आहे. वरुण सिंह यांनी केलेली देशसेवा कधीच विसरता येणार नाही अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी शोक व्यक्त केलाय. आंध्र प्रदेशातल्या पश्चिम गोदावरी जिल्ह्यामध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. बस चालकाचा बसवरील ताबा सुटल्यानं बस नाल्यामध्ये पडून तब्बल 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान यामध्ये 22 जण प्रवासी जखमी झालेले आहेत. या बसमध्ये सुमारे 47 प्रवासी होते. राज्याचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली. चित्रकूट इथं सुरू असलेल्या 3 दिवसीय हिंदू एकता महाकुंभमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी हिंदू धर्म सोडून गेलेल्यांची घर वापसी करण्याचं आवाहन केलेलं आहे. याच वेळेला अधिक काळ
बांधून ठेवू शकत नाही. अहंकारामुळे एकता संपुष्टात येते. आपण लोकांना जोडण्याचं काम करू असंही मोहन भागवत म्हणालेत. यावेळी त्यांनी महाकुंभमध्ये उपस्थित असलेल्यांना संकल्पही दिलेला आहे. विशेष म्हणजे चित्रकूटमधील या हिंदू महाकुंभाची सुरुवात मंगळवारी 1100 शंखांच्या शंखनादाने झाली. या महाकुंभामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशिवाय देशातील अनेक दिग्गज उपस्थित होते. स्थायी एकता, शाश्वत एकता स्वार्थ के भरोसे नहीं होती. भय से नहीं होती. भय आदमियों को ज्यादा दिन बांध के रख नहीं सकता. मजबूरी में लोग एक हो जाते हैं, लेकिन मजबूरी समाप्त होने के बाद एकता भी समाप्त होती है. और एक होते समय अहंकार को छोड़ा नहीं तो एकता टूट जाती है. यानंतर एसटीच्या संपासंदर्भातली एक ब्रेकिंग बातमी येते. संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवरील कारवाईबाबत शुक्रवारी निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांवर मेस्मा लावण्यासंदर्भात चर्चा झाल्याचं समजतंय. मेस्मा लावायचा की नवीन भरती करायची याबाबत विचार सुरू असल्याचं सुद्धा समजतंय. साम टीव्हीला सूत्रांकडून याबाबत महत्त्वाची माहिती मिळते. हाँगकाँगच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारतीला भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. या आगीमध्ये जवळपास 150हून अधिक नागरिक अडकल्याची भीती व्यक्त केली जाते. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे आणि इमारतीत अडकलेल्या नागरिकांचं प्राण वाचवण्याचं काम सुरू आहे. तसंच अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी इमारतीच्या खालच्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलंय. या आगीमध्ये आतापर्यंत 12 लोक जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय. दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 2 पाण्याने भरलेल्या जेट विमानांचा वापर करण्यात आलाय. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यामध्ये यश आलंय. कॅरेबियन देश हैतीमध्ये कॅप हैतियन शहरामध्ये तेलाचा टँकर उलटून मोठा अपघात झालाय. तेलाचा टँकर उलटल्यानं तेल लुटण्यासाठी अपघातस्थळी लोकांची तोबागर्दी झाली. पण अचानक या टँकरचा स्फोट होऊन या दुर्घटनेमध्ये जवळपास 60हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते. कॅप हैतियनच्या महापौर तसंच हैती देशाचे पंतप्रधान ॲरिल हैरी यांनी या घटनेची पुष्टी केली आहे. मृतांची लोकांची ओळख पटवणं अवघड आहे. या घटनेमुळे त्यांनी देशात 3 दिवसांचा राष्ट्रीय शोक घोषित केलाय. आगीत 20 पेक्षा जास्त घरं जळाली आहेत. उज्जैन जिल्ह्यातल्या नागदा जंक्शन मधल्या एका मालदार भिकाऱ्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. एका दिव्यांग भिकाऱ्यानं रागाच्या भरात आपले कपडे फेकले. यावेळेला चक्क नोटांचा पाऊस पडला पाहायला मिळाला. एका भिकाऱ्याकडे असलेले पैसे पाहून आजूबाजूचे लोक देखील आश्चर्यचकित झाल्याचं पाहायला मिळालं. त्याचा व्हिडिओ बनवून मालदार भिकारी अशा कॅप्शनसह व्हायरल करण्यात आला. अमेरिकेतल्या कॅलिफोर्नियामधील लगुना बीचवर एका महाकाय सनफिश पोहताना पाहायला मिळाला. या माशाकडे पाहिल्यास हा मासा अंदाजे 9 ते 10 फूट लांबीचा असण्याची शक्यता आहे. या माशाला सूर्यप्रकाश घेण्याची आवड असते, म्हणून हा मासा जमिनीच्या पृष्ठभागावर येत असतो. म्हणूनच त्याला सनफिश म्हटलं जातं. या माशाचा रंग तपकिरी, सोनेरी, पांढरा आणि राखाडी आहे. मादी सनफिश एका वेळी 30 कोटी अंडी देते. हे मासे प्रशांत महासागर आणि अटलांटिक महासागरामध्ये अधिक प्रमाणामध्ये आढळतात. सोशल मीडिया अनेक प्रेरणादायी व्हिडिओनी भरलेली आहे. एखादी गोष्ट मनाशी पक्की केली की कोणतंच काम अवघड नाहीये, कोणतीच गोष्ट अवघड नसते असाच प्रत्यय देणाऱ्या एका 77 वर्षीय आजोबांचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. वय हा फक्त आकडा आहे आणि आपले छंद जोपासण्यासाठी कधीच वय आड येत नाही हेच सिद्ध करणारे हे आजोबा सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. याहूनही विशेष बाब म्हणजे हे आजोबा प्रोस्टेट कर्करोगाच्या 4थ्या स्टेजशी सामना करतायत. पण अशा परिस्थितीत सुद्धा त्यांनी हार न मानता आपले छंद जोपासले आहेत. छंद जोपासण्याचा विषय आला की आता वय झालंय आमचं असं म्हणणाऱ्यांनी हा व्हिडिओ एकदा नक्की पाहावा. बातमी मनोरंजन विश्वातली आहे. आलिया भट आणि रणबीर कपूरचा बहुप्रतीक्षित सिनेमा ब्रह्मास्त्रचं मोशन पोस्टर लॉन्च करण्यात आलंय. 2017 साली या सिनेमाची घोषणा करण्यात आली होती. आता पुढच्या वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये हा सिनेमा रिलीज होणार आहे.
या काही घडामोडीनंतर बुलेटिनमध्ये इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त साम टीव्ही बातमी, जी व्यवस्था बदलेल.